कितीही खुश राहून माणसाने सुखी आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस आपलं जे प्रॅक्टिकल जीवन आहे ना ते समोर येतं आणि माणसाच्या डोळ्यात असं पाणी येऊन जातं. खूप जास्त दिवस झाले की मला असं दाटून आल्यासारखं होतं आणि मग डोळ्यातलं पाणी जेव्हा सगळं वाहून जात नाही तोपर्यंत असं मन शांत होत नाही. सकाळी सकाळीच खूप जास्त रडायला येत होतं. हे जे डोळ्यातलं पाणी जोपर्यंत सगळं वाहून जात नाही तोपर्यंत हलकं मन देखील होत नाही. आता मांजरीला कसं दूध पिताना वाटते मला कोणी पाहतच नाही, तसं माझ्या देऊला सकाळी सकाळी उठून माती खात होती, तिला वाटते मला कोणी बघतच नाही. आणि आपण असं बघायला लागलं तिच्याकडं की असं मारक्या मांजरीसारखं आपल्याकडं बघत राहते. जेवण जगण्यापेक्षा जास्त तिला मातीच का आवडते हेच मला कळत नाही. लहान मुलांना माती एवढी जास्त का आवडते त्याच्या पुढे जेवणसुद्धा त्यांना काहीच वाटत नाही. असं का असते काय कोणाला ठाऊक. आज मी ना भाकरी केल्या होत्या आणि भाकरी दोडीत टाकल्यानंतर मला खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर मला दोडी भेटली होती. मागची जी दोडी होती खराब झाल्यानंतर मी ही दोडी आणायच्या अगोदरच फेकून दिली. त्याच्यानंतर मला कळलं की बापरे, जोपर्यंत दुसरे काही घरात येत नाही तोपर्यंत आहे ते कधीच फेकून नाही द्यायला पाहिजे. आज देऊला खाऊसाठी इथं शिजवलेली डाळ, शिजवलेले आलू आणि त्याच्यासोबत भात मिक्स करून थोडंसं नमक आणि थोडंसं तूप टाकून असा खाऊ आज मी तिला बनवला होता. चलो बाय, आजच्यासाठी एवढंच.